2026 मध्ये एक खूप विशेष योग येतोय. चला पाहूया काय आहे हे. तर 2026 मध्ये 2 मार्चला आपण होलिका दहन साजरा करणार आहोत. आणि गंमत म्हणजे दुसऱ्याच दिवशी 3 मार्चला होळीसोबत चंद्रग्रहणही आहे. मग आता प्रश्न पडतो की या दिवशी नेमकं काय करायचं, रंगांनी खेळायचं की नाही? चला आधी या विशेष दिवसाचा पहिला भाग म्हणजे होलिका दहनाची परंपरा समजून घेऊया. होलिका दहन म्हणजे वाईट गोष्टी जाळून चांगल्या गोष्टींचं स्वागत करणं. या विधीमध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत: पूजा, प्रदक्षिणा आणि मग प्रार्थना. आता वळूया 3 मार्चच्या मुख्य कार्यक्रमाकडे, ग्रस्तोदय चंद्रग्रहणाकडे. या ग्रहणाचा मोक्षकाळ आहे संध्याकाळी 6:48 आणि भारतात ते चंद्रोदयावेळी दिसेल. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, बस. म्हणजे हे काही अशुभ वगैरे नाही, तर एक सुंदर आणि अचूक खगोलीय घटना आहे. परंपरेनुसार मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू होईल, ज्यात विशेष काळजी घेतली जाते. या वेळेत प्रार्थना आणि जप केला जातो, पण शक्यतो जेवण टाळलं जातं. तर मग मूळ प्रश्न, आपण होळी खेळू शकतो का? धुळवड साजरी करता येईल? याचं उत्तर आहे हो. शास्त्रानुसार वेधकाळात होळी खेळायला कोणतीही हरकत नाही. रंगांचा सण नक्की साजरा करा. फक्त ग्रहण संपल्यावर म्हणजे 6:48 नंतर स्नान आणि भोजन करा. आणखी एक प्रश्न येतो, तो म्हणजे खाण्यापिण्याबद्दल. ग्रहण काळात खाणं सुरक्षित आहे का? परंपरा सांगते की वेधकाळात खाऊ नका, पण विज्ञानाच्या मते यात काहीच धोका नाही. आता गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी याबद्दलही बोलूया. पण एक गोष्ट मात्र दोन्हीकडे सारखीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणावमुक्त राहणं. थोडक्यात काय, तर होळी आहे आनंदाचा सण आणि ग्रहण आहे निसर्गाचा एक चमत्कार. यावरून एकच गोष्ट कळते, श्रद्धेचा आधार करा, पण विज्ञानही समजून घ्या. चला तर मग श्रद्धेसोबत विज्ञानाची जोड देऊन या होळीचा आनंद द्विगुणित करूया. 2026 मध्ये एक खूप विशेष योग येतो.